जालन्यात 63,000 शेतकरी अद्यापही मागच्या वर्षीच्या अनुदानापासून वंचित। सप्टेंबर 2024 मध्ये 412 कोटींचं अनुदान मंजूर। 1,94,113 शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित। रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला। सर्वच नद्या सध्या इशारा पातळीखाली। जगबुडी, वसिष्ठी यासह शास्त्री आणि काजळी नदी सध्या दुथडी भरून वाहते। आजही रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। धरण क्षेत्रातील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। रत्नागिरीच्या मार्लेश्वरमधील धबधबा प्रवाहित। डोंगर रांगातून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आकर्षणाचा केंद्रबिंदू। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेतच। शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता।